नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. घंटागाडीबाबत विचारणा केली म्हणून शिवीगाळ, नगर परिषद कर्मचाऱ्यावर गुन्हा, परंड्यात संतापाची लाट. एप्रिल 27, 2026. परंडा शहरातील मुजावर गल्ली परिसरात कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नावरून संतापजनक प्रकार समोर आला असून घंटागाडी सलग 3 दिवस न आल्याची विचारणा केल्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार तथा नागरिक निसार मुजावर यांना शिवीगाळ, दमदाटी आणि जातीवाचक अपमान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचारी जगदीश सोनगे याच्या विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकार निसार मुजावर यांनी परंडा नगर परिषदेचे कर्मचारी जगदीश सोनगे यांना दूरध्वनी करून मागील 3 दिवसांपासून घंटागाडी न आल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याची माहिती दिली. मात्र या नागरिकांच्या समस्येचं निराकरण करण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्यांनी उर्मटपणे रोज गाडी येणार नाही असे उत्तर देत शिवीगाळ केली आणि एवढंच नव्हे तर जातीवाचक अपमान करून धमकीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून अशी बेजबाबदारपणे वागणूक होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. पत्रकाराशीच अशी भाषा वापरली जात असेल तर सामान्य नागरिकांशी कसे वागत असतील असा संतप्त सवाल आता परंडावासियांकडून उपस्थित केला जातो आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था आधीच कोलमडलेली असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे आणि कर्मचारी अधिक नागरिकांना दमदाटी करणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी जोर धरली आहे. दरम्यान या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात जगदीश सोनगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच कुठलेही समजा इव्हेंट असतील, कार्यक्रम असतील, समस्या असतील त्या मांडण्यासाठी सतत पत्रकारांना फोन केले जातात किंवा सर्व पत्रकार त्या ठिकाणी त्या इव्हेंटची बातमी करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आणि परंडा शहरामध्ये काही समस्या असतील त्या समस्या देखील पत्रकारांना हमेशा त्या ठिकाणी निदर्शनाला आणून देण्याचं काम हे नागरिक करत असतात. अशाच प्रकारच्या ज्या काही घटना घडामोडी घडत होत्या त्या कचरा घंटागाडीच्या संबंधित, त्याच्यामुळे निसार मुजावर यांनी तर नगरपालिकेचा जो सोंडगे आहे त्याला त्यांनी विचार नाही केली की बाबा कचरा घंटागाड्या काय येत नाही. त्यावेळेस त्या सोंडगेंनी काय सांगायला पाहिजे किंवा असे प्रॉब्लेम आहे किंवा अशी समस्या आहे. मात्र हे त्या सोंडगेने सोडून दिलं आणि डायरेक्ट त्यांनी मुजावर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. ही चुकीचं आहे. आणि पत्रकारांना जर तुम्ही धमक्या देत असाल तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? अशा प्रकारे जर असे मुजुरी करणारा जर अधिकारी असं वागत असेल, कर्मचारी असे वागत असतील तर अशा मुजोर, अशा घमंडी अशा त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई ही व्हायलाच पाहिजे. आणि नाही झाली तर आम्ही पत्रकार पिटून उठू, पण त्याला त्याची जागा दाखवू. ओके.